of the definite integral is properties of a definite integral. Okay, so in previous lecture we have studied the base simple integration formulae, and where we have put limits into the final integration. Then we will get the constant value of the integration. Okay, so we get the constant value of the integration, so it is called as definite integrals. Now, okay, now what are the properties of a definite integral? So you have some properties of a definite integral, and from that properties you have the simple examples in your syllabus. Okay, so first we will write down the properties of a definite integral. So first property is, suppose a to b. Definite integral means there is limit. Okay, so इंटिग्रेशन ऑफ वन dx असेल किंवा 1 चे इंटिग्रेशन असेल आणि तुम्हाला लिमिट दिलेले असेल a आणि b मीन्स एनी लिमिट. ओके, म्हणजे a मीन्स काय, कोणता पण एक कॉन्स्टंट नंबर आणि b पण काय, एनी कॉन्स्टंट नंबर. ओके, सो त्याचा आन्सर काय येतं बघा, x येईल आन्सर. ठीक आहे, मग तुम्ही त्याला ऑब्वियसली 1 चं लिमिट काय असतं, 1 चं इंटिग्रेशन काय असतं x, मग तुम्ही त्याला लिमिट टाकणार, मग तुमचं फायनल आन्सर काय येणार, b मायनस a इज युअर फायनल आन्सर. फॉर एक्झाम्पल बघा, सपोज तुम्हाला 1 to 3 दिलं इंटिग्रेशन ऑफ 1 dx. ओके, सो तुम्ही काय करणार, x, ठीक आहे, 1 चं इंटिग्रेशन x, देन 3 minus 1 दॅट इज 2. सो जे b मायनस, जर 1 चं इंटिग्रेशन असेल आणि तुम्हाला जर लिमिट दिलेलं असेल, देन अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट इज युअर फायनल आन्सर. ओके, सो 3 minus 1 is equal to 2 is your final answer. Okay, now next, suppose both the limits are same आणि तुम्हाला इंटिग्रेशन दिलं फाइंड आउट करायला. ओके, सो त्याचा आन्सर ऑलवेज काय येणार, 0 येणार. ओके, मीन्स व्हॉट, a मायनस a बाय डिफॉल्ट काय, 0 येऊन जाईल. ओके, सो कोणत्याही फंक्शनचं जर तुम्हाला इंटिग्रेशन फाइंड आउट करायला दिलं आणि लिमिट जर लोअर आणि अप्पर लिमिट जर सेम असेल, देन युअर आन्सर इज 0. ओके, नाउ नेक्स्ट, इफ a is less than b, which is always true, a less than b असतो, then integration of a to b f of x dx is equal to minus a to b f of x dx. Okay, now बघा, if the limits of the definite integrals are interchanged, the value of the integral changes by sign only. हे बघा, आता इथे लिमिट आपल्याला चेंज करायचे. सो थर्ड प्रॉपर्टी काय बघा, इफ a is less than b is a condition. ओके, a ची व्हॅल्यू म्हणजे इथल्या ज्या a ची व्हॅल्यू आहे ही जर लेस असेल b पेक्षा, ओके, आणि जर आपण इंटिग्रेशन चेंज, लिमिट जर चेंज केले, ओके, सो फक्त काय चेंज होईल, रिझल्ट दोघांचा पण सेम येईल, फक्त साइन काय होईल, सेम होईल. ओके, म्हणजेच काय की जर आपण लिमिट्स जर इंटरचेंज केले तर जो फायनल रिझल्ट आहे, फायनल जे आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे, दॅट विल बी चेंज बाय द साइन ओनली. इकडे जर ह्याची जर व्हॅल्यू मायनस आली तर इकडची प्लस येणार. ओके, सो याचं मीनिंग काय की इफ a इज लेस दॅन b, दॅट इज लोअर लिमिट ऑफ द इंटिग्रेशन इज लेस दॅन अप्पर लिमिट ऑफ द इंटिग्रेशन, दॅट इज द केस. ओके, देन इफ वी इंटरचेंज द लिमिट, जर आपण लिमिट इंटरचेंज केले तर फायनल रिझल्ट जो आहे तो सेम येणार, फक्त साइन काय येणार, डिफरन्स येणार. ओके, म्हणजे एकाचा आन्सर 3 आला असेल तर दुसऱ्याचं -3 येणार. ओके, नाउ ह्या प्रॉपर्टीज, आता मी जस्ट या 3 प्रॉपर्टी लिहिल्या, तर ह्याच्यावरती तुम्हाला एक्झाम्पल्स येत नाही. ओके, ज्या प्रॉपर्टीवरती एक्झाम्पल्स येतात ते मी तुम्हाला स्पेसिफाय करते. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे ज्याच्यावरती एक्झाम्पल्स येतात बघा, a to b f of x dx is equal to a to b, लिमिट तेच ठेवायचं, f of a plus b minus x. ओके, सो x जो आहे तो रिप्लेस करायचा a plus b minus x ने. ओके, इथे जिथे जिथे x आहे ना, तर दोन्ही लिमिटचे ऍडिशन मायनस जी x ची टर्म आहे ती करायची. ओके, that is if a variable of the integral is replaced by the sum of the limits minus that variable. Okay, means what, फंक्शन मध्ये जे व्हेरिएबल असेल ते जर आपण रिप्लेस केलं कशानी, सम ऑफ द इंटिग्रल और सम ऑफ द लिमिट्स मायनस दॅट व्हेरिएबल, देन द व्हॅल्यू ऑफ द इंटिग्रेशन रिमेन्स अनचेंज. म्हणजेच काय, दोघांची पण व्हॅल्यू काय ती सेम येते. काय सांगितलं, जर
जे फंक्शन असेल त्यातली जर x ची व्हॅल्यू जर तुम्ही रिप्लेस केली सम ऑफ लिमिट्स मायनस दॅट x व्हॅल्यू देन द दोघांचं पण आन्सर काय येतं सेम येतं. सो आपण ह्याच्यावरचे एक्झाम्पल्स बघणार आहे. ओके, नाउ नेक्स्ट अजून एका प्रॉपर्टीवरचे एक्झाम्पल येतात. कंपल्सरी लोअर लिमिट 0च असेल आणि अप्पर लिमिट एनी असेल, कोणते पण नंबर असू शकतं. तर ह्याची सेम व्हॅल्यू येणार जर आपण हे व्हेरिएबल रिप्लेस केलं a मायनस x ने. ओके, आता बघा सेम असंच आहे बघा, दोन्ही लिमिटची सम मायनस व्हेरिएबल, इथे पण तसंच आहे, दोन्ही लिमिटची सम मायनस व्हेरिएबल, फक्त इथं लोअर लिमिट कंपल्सरी 0 असतं. सो सम a प्लस 0 aच येईल. सो a मायनस x असं कोणत्या पण नंबर मध्ये जर 0 ऍड केला तर तोच नंबर येतो. सो a प्लस 0 मायनस x लिहिण्यापेक्षा a मायनस x. ओके, सो या दोन प्रॉपर्टी वरून जास्त करून एक्झाम्पल्स येतात. नाउ नेक्स्ट प्रॉपर्टी, अजून एका प्रॉपर्टीवर ते येऊ शकतात बट जास्त नाही बिकॉज तुम्हाला सिंपल एक्झाम्पल्सच आहेत. सो प्रॉपर्टी कशी आहे की दोन्हीकडे सेम नंबर आहे, फक्त लोअर लिमिटला मायनस साइन आहे आणि अप्पर लिमिटला प्लस आहे, म्हणजेच काय -2 असं लिमिट असेल तर. ओके, जेव्हा मी a आणि b लिहिते लिमिट तेव्हा a आणि b आर नॉट सेम. आलं का लक्षात? a आणि b हे सेम नाहीयेत म्हणून, नाहीतर मग मी a लिहिलं असतं. ओके, a आणि b मीन्स डिफरंट लिमिट्स आहेत. त्याच्यानंतर 0a म्हणजे कंपल्सरी लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट a. नाउ हियर दोन्ही पण नंबर सेम, फक्त लोअर लिमिटचं साइन जर मायनस असेल तर आन्सर काय येतं 2 into 0 to a f of x dx. आलं का लक्षात? आता बघा सपोज -2 to x dx आहे. ओके, सो हे तुम्ही कसं काढणार? x²/2 -2 2. ओके, सो 1/2 बाहेर काढलं देन काय येणार 2² -2 चा स्क्वेअर. ओके, नाउ आन्सर काय येईल बघा 4 - 4 दॅट इज इथे 0 येऊन जाईल. ओके, 0 येऊन जाईल. आता आपण काय करू 2 into 0 to, आता इथे a ठेवायचा ना. ओके, सो a काय आहे या एक्झाम्पल मध्ये 2 आणि f of x तर सेम घेऊ हेच. ओके, सो 2 into जर आता हे जर काय येईल x²/2 0 to 2. ओके, सो हा मी 2 बाहेर काढला, सो इथे 1 आला, हा 2/2 हा 2 कॅन्सल झाला. ओके, सो 2 चा स्क्वेअर मायनस 0 चा स्क्वेअर, तर इथे 4 येते का ऍक्च्युली 2 into 2 4 -2 चा स्क्वेअर पण 4, तर हे -0च येते ना. सो इथे पण 0च यायला पाहिजे. एक मिनिट मी चेक करते. एक एक्झाम्पल घेऊया. प्रॉपर्टी काय बघा, जर इथं -a f of x जर असेल तर नाही 0चा आन्सर येतं बघा. तर 0 to a f of x dx इक्वल टू 0चा आन्सर येतं बघा. तेच म्हटलं की व्हॅल्यू 0च येते इफ f of x इज इवन फंक्शन. आता फंक्शन M2 मध्ये बघितले बघा, तेच चेक केलं मी. इवन फंक्शन, ठीक आहे, इवन फंक्शन असेल तर व्हॅल्यू 0च येते बघा. ठीक आहे, सो इवन ची काय असते f of -x इज इक्वल टू f of x असं असतं. जर फंक्शन हे इवन असेल तर जरी तुम्ही हा जो 0 a आहे -a हा रिप्लेस केला 0 नी, इथं जर मल्टिप्लाय केलं 2 तर ह्या दोघांचा आन्सर काय येतं 0च येतं. ह्याचं आपलं 0 आलं, ह्याचं पण ऍक्च्युअली 0च यायला पाहिजे होतं. ठीक आहे, तर ते आन्सर 0 येतं. ठीक आहे, नाउ नेक्स्ट आहे लास्ट प्रॉपर्टी 0 to 2a f of x dx is equal to 0 to a f of x dx plus 0 to a 2a minus x dx. बघा आता 0 to 2a जर लिमिट असेल तर त्याला तुम्ही दोन ह्याच्यामध्ये डिवाइड करू शकता, 0 to a 0 to a. ओके, म्हणजेच हे झालं 2a. सो पहिले फक्त सेम f of x चं इंटिग्रेशन काढायचं आणि नंतर जो x आहे तो रिप्लेस करायचा 2a मायनस x नी, म्हणजे जो वरचं लिमिट असेल मायनस x नी. ओके, सो ह्याची व्हॅल्यू डायरेक्ट काढली काय किंवा अशी सेपरेट करून काढली काय आन्सर काय येतं सेम येतं. ओके, सो ह्यातल्या फक्त तुम्हाला कोणत्या प्रॉपर्टीज यूज करायच्यात बघा. ज्या प्रॉपर्टीज वरचे तुम्हाला सिंपल एक्झाम्पल्स आहेत त्या प्रॉपर्टी सांगते बघा. दोन्ही लिमिट्स वेगवेगळे असेल देन तुम्हाला हे रिप्लेस करायचं व्हेरिएबल बाय लिमिट्स तेच ठेवायचे आणि व्हेरिएबल रिप्लेस करायचं x बाय दोन्ही
लिमिटची सम मायनस एक्स ह्या प्रॉपर्टीवरचे एक्झाम्पल येतात. आणि 0 असेल इथे ए असेल म्हणजे लिमिट लोअर लिमिट ऑलवेज 0 असेल तर 0 to a f of a minus x dx. तर ह्या दोनच प्रॉपर्टी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये एक्सप्लेन करायच्या आहेत. ओके, नाउ फर्स्ट आता प्रॉब्लेम बेस्ड ऑन एकदम सिंपल येतात बघा ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आणि एक तरी एक्झाम्पल येणारच आहे ह्याचं. टाइप 1 प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन 0 to a to b f of x dx. फर्स्ट आता तुम्हाला सांगितलं ना त्या प्रॉपर्टीवरचे f of a plus b minus x dx. ओके, सो कसं सॉल्व करायचंय बघा. एक एक्झाम्पल घेऊ आपण. इव्हॅल्युएट ह्या प्रॉपर्टीवरचे आहेत. ठीक आहे, a plus b minus x. तो आता रफ करते. फर्स्ट एक्झाम्पल I is equal to 1 to 3 root x upon रूट मध्ये 4 minus x plus root x dx. ओके, एक्झाम्पल आहे बघा. असे शक्यतो काय होतं, आता आपण आधीचे जे प्रिव्हियस लेक्चरला जे सॉल्व केले ठीक आहे तर ते आपले सिंपल एक्झाम्पल्स होते. आता ह्या टाइपचे जे एक्झाम्पल आहे रूट एक्स अपॉन खाली रूट मध्ये 2 आहेत तर हे आपले कोणत्याच टाइप मध्ये बसत नाही बघा. ना सबस्टिट्यूशन मध्ये बसतं, ना पार्शियल फ्रॅक्शन मध्ये बसतं, ना बाय पार्ट्स मध्ये बसतं, ना आपण dx अपॉन ax स्क्वेअर प्लस b त्याच्यात बसतं. ओके, सो ह्या केस मध्ये आपण प्रॉपर्टीचा काय करणार, यूज करणार. ओके, सो जनरली रूट मध्ये असेल तर आपण प्रॉपर्टीचा यूज करणार. तर प्रॉपर्टी काय आहे, a आणि b म्हणजे ते दोन्हीकडे खाली 0 नाहीये. सो a आणि b, सो आपली प्रॉपर्टी यूज करायची. सो फर्स्ट काय करायचं, ह्याला जे तुम्हाला दिलेलं आहे त्याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करायचं. ओके, नाउ आता प्रॉपर्टी यूज करायची. बाय युजिंग प्रॉपर्टी 0 to a f of x dx is equal to 0 to a to b f of a plus b minus x dx. ओके, सो I ला चेंज करायचं. हे 1 2 3 तसंच जो x आहे तो रिप्लेस करायचा, दोघांचे ऍडिशन मायनस x. ओके, सो काय येईल 1 plus 3 म्हणजे 4 minus x. ओके, आता इथे काय येईल बघा, 4 मायनस हा जो x आहे तो कसा रिप्लेस करायचा, 1 plus 3 minus x. सो 1 plus 3 4 minus x. तो काय येईल 4 minus 4 plus x. सो 4 4 गेलं. सो इथे काय येईल, रूट मध्ये फक्त x राहील. आलं लक्षात. प्लस हा x रिप्लेस करायचा, 1 plus 3 minus x. सो 4 minus x येईल. आलं लक्षात. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. ओके, नाउ आपल्याला इक्वेशन 1 इक्वेशन 2 मिळालं की पुढची स्टेप काय करायची बघा, बाय ऍडिंग इक्वेशन 1 and 2. ओके, सो लेफ्ट हँड साइड पण ऍड होणार. सो I प्लस I काय आलं 2i इक्वल टू हे दोन्ही पण ऍड करायचे. सो पहिले इक्वेशन 1 चं लिहून घ्या, रूट एक्स आणि याचं काय आहे इक्वेशन 2 चं राइट हँड साइड 4 minus x रूट एक्स प्लस रूट 4 minus x dx. आलं लक्षात. नाउ हे दोन आपण ऍड केले. नाउ पुढे काय करायचं बघा, आता ऍड केल्यानंतर जे टर्म कॉमन आहेत ना त्या कॉमन काढून घ्यायच्या. नाउ 2i इक्वल टू, आता बघा दोघांचं लिमिट सेम आहे. सो 1 to 3. सो आपण काय करू शकतो, रूट एक्स 4 minus x प्लस रूट एक्स. ओके, प्लस 4 रूट मध्ये 4 minus x रूट एक्स प्लस 4 minus x आणि dx. ओके, नाउ या दोघांचे आपण ऍडिशन करू शकतो. ठीक आहे, बघा कसं करायचं. अजून आपण एक्झाम्पल्स बघू मग तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आता बघा बेस सेम आहे ना, रूट एक्स a प्लस हा a आणि हा b आहे आणि हा b आहे आणि हा a. सो a प्लस b काय आणि b प्लस a काय, दोन्ही पण सेम आणि दोन फ्रॅक्शन आहे. सो फ्रॅक्शन मध्ये जर बेस सेम असेल तर तो आपण एकदाच लिहितो. सो रूट एक्स प्लस रूट मध्ये 4 minus x आणि फ्रॅक्शन मध्ये बेस सेम असेल तर न्यूमरेटरला आपण किंवा डिनॉमिनेटर जर सेम असेल तर न्यूमरेटरची डायरेक्टली आपण ऍडिशन सबट्रॅक्शन जे आहे ते करतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन कधी करतो, जर डिनॉमिनेटर सेम नसेल तर. इथं डिनॉमिनेटर सेम आहे सो आपण डायरेक्टली तो एकदाच लिहिला आणि न्यूमरेटरला डायरेक्टली ऍडिशन करायची. सो यू विल गेट रूट एक्स प्लस 4 minus x. सो सेम आहे, सो हे कट झालं. सो 2i इज इक्वल टू
1 to 3 आणि ते 1 राहिलं dx. ओके, एकदम सिंपल एक्झाम्पल्स आहेत बघा प्रॉपर्टीचे. नाउ नेक्स्ट बघा 2y इज इक्वल टू 1 चे इंटिग्रेशन काय x 1 to 3. ओके, नाउ आता पुढे काय करणार, सॉल्व करणार. आता ह्याला 1 चे इंटिग्रेशन काय आलं, x आलं. सो 3 minus 1. So 2y is equal to 2. Then I is equal to 2 by 2. That is I is equal to 1. Finally आपल्याला I ची व्हॅल्यू काढायची. सो हा 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे काय झाला, डिवाइड झाला. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. आपण अजून एक्झाम्पल्स घेऊयात म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. सेम ह्याच वेने सगळं सॉल्व करायचे बघा. 2 to 5 रूट x अपॉन, शक्यतो सेमच एक्झाम्पल आन्सर येतं. आता बघा पहिल्यांदा I इज इक्वल टू, हे इक्वेशन नंबर 1 जे दिलेलं आहे ते. नाउ बाय प्रॉपर्टी, काय प्रॉपर्टी आहे, a टू b f ऑफ x dx असेल तर a टू b लिमिट ठेवायचं आणि जो x व्हेरिएबल आहे ते रिप्लेस करायचं दोघांचे ऍडिशन मायनस x ने. ओके, सो I इज इक्वल टू 2 to 5 रूट x च्या तिथे काय येणार, a प्लस b दॅट इज 2 plus 5 7 minus x. ओके, नाउ इथे 7 minus x आहे. सो हे साइडला करते 7 ॲज इट इज, मायनस पण तसंच आणि x रिप्लेस करणार ह्या दोघांची ऍडिशन. सो 5 plus 2 7 minus x ने. सो 7 minus 7 plus x असं राहील. सो 7 7 गेलं x. सो इथे रूट मध्ये काय राहिलं, फक्त x. ओके, परत हा x रिप्लेस करणार बाय 2 plus 5 7 7 minus x dx. ओके, नाउ पुढची स्टेप काय, by adding इक्वेशन 1 and 2. तो डायरेक्ट 2 आल्या आणि मग सारखा आता लिमिट सेम आहे तर डायरेक्ट कॉमनच करून घ्या. सो पहिले हे लिहावरचं रूट x अपॉन 7 मायनस रूट x प्लस रूट x मध्ये ऍडिशन करायचे. परत हे लिहा इकडचं रूट 7 मायनस x अपॉन x प्लस 7 मायनस x. ओके, आणि इथं dx. ठीक आहे, नाउ 2y इज इक्वल टू, अगेन आता इथे काय आहे, बेस सेम आहे. सो तो एकदाच लिहायचा. ओके, आणि वरती पण डायरेक्ट लिहून टाकायचा. डिनॉमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरची डायरेक्ट ऍडिशन होती. ओके, सो हे सेमच येतं बघा, 1च येतं, फक्त लिमिट वरून मग आपलं आन्सर चेंज होतं बिकॉज लिमिट इच टाइम वेगवेगळे असणार आहेत. So 2y is equal to 2 to 5 1 dx. Okay, now 2y is equal to 1 चे इंटिग्रेशन x 2 to 5. So 2y is equal to 5 minus 2. जिथे x आहे तिथे अपर लिमिट मायनस लोअर लिमिट. So 2y is equal to 3 and I is equal to 3 by 2 is your final answer. Okay, now next example. I is equal to 1 to 2 root x plus 3 minus x dx. This is equation number 1. Now by property लिहा आता तुम्ही, तीच प्रॉपर्टी आहे. सो I is equal to 1 to 2 x रिप्लेस होणार a plus b minus x ने. सो 1 plus 2 3 मायनस एक्स, खाली पण येणार 3 मायनस एक्स प्लस इथं काही 3 मायनस एक्स म्हणजे 3 तसाच मायनस आणि एक्स रिप्लेस करायचा 1 plus 2 minus 1 plus 2 3 minus x ने. सो 3 minus 3 plus x, हे मायनस सॉल्व करून घेतलं. सो आन्सर आलं x. सो इथं काही रूट x. दिस इज इक्वेशन नंबर 2. नाउ बाय ऍडिंग इक्वेशन 1 and 2. सो काय मिळणार तुम्हाला, 2y इज इक्वल टू 1 to 2. ओके, रूट x पहिले 1 चं लिहून घ्या ही साइड, रूट x प्लस रूट 3 मायनस एक्स प्लस आता ही साइड लिहून घ्या रूट 3 मायनस एक्स अपॉन रूट 3 मायनस एक्स प्लस रूट एक्स आणि dx. ओके, नाउ 2y इज इक्वल टू सेम त्याच वेनी करायचे बघा. अगेन इथे बेस सेम आहे तो एकदाच लिहायचा आणि न्यूमरेटर डायरेक्टली, बेस मीन्स डिनॉमिनेटर डायरेक्टली ऍडिशन करायची. ओके, हे झालं 1. सो 2y इज इक्वल टू 1 to 2 इंटिग्रेशन ऑफ 1
ओके, सो 2y इज इक्वल टू काय x 1 to 2. नाउ पुढे 2y इज इक्वल टू 2 minus 1, 2y इज इक्वल टू 1. इथं काय केलं, x च्या तिथे 2 टाकलं, मायनस x च्या तिथे 1 टाकलं, सो 2 minus 1, सो I आला 1/2. आलं लक्षात? ठीक आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. I is equal to 3 to 7 10 minus x bracket square upon x square plus 10 minus x bracket square. बघा, ह्या टाइपचं सॉल्व करायला आपल्याकडे कोणतंच टाइप नाही इंटिग्रेशन मध्ये. सो प्रीवियस लेक्चर मध्ये जे आपण डेफिनेट इंटिग्रल बघितले त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या टाइपने आपण ते सॉल्व केले, पहिले आन्सर आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लिमिट टाकलं. बट हियर असं कोणताच टाइप नाही की आपण हे सॉल्व करू शकतो. सो हियर यूज द प्रॉपर्टीज. ओके, नाउ इथे इक्वेशन 1. नाउ बाय प्रॉपर्टी I is equal to 3 to 7 आता 10 मायनस. ओके, सो हे डायरेक्ट तुम्ही इथं लिहायला पाहिजे. जस्ट मी तुम्हाला करून दाखवते. x कशाने रिप्लेस करणार, 3 plus 7 minus x. सो 3 plus 7 काय 10 minus x. सो 10 minus 10 plus x. सो आन्सर काय आलं x. सो इथे वरती फक्त काय राहिलं, x चा स्क्वेअर राहिला. ओके, नाउ खाली x रिप्लेस करणार 3 plus 7 minus x. सो 3 plus 7 10 minus x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, प्लस इथे जे आले तेच इथे पाहिजे, काय x चा स्क्वेअर. ओके, नाउ बाय ऍडिंग इक्वेशन 1 and 2. सो 2y इज इक्वल टू लिमिट लिहून घ्या एकदाच. सो पहिल्यांदा ही साइड लिहून घ्या, 10 minus x चा स्क्वेअर अपॉन ही साइड पाहिजे x स्क्वेअर प्लस 10 minus x चा स्क्वेअर प्लस आता हे लिहून घ्या x स्क्वेअर अपॉन 10 minus x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर dx. ओके, नाउ 2y इज इक्वल टू 3 to 7. आता बघा इथे पण बेस सेम आहे. हा जर a म्हणला आणि हा b म्हणला, हा a हा b आणि हा a. सो a प्लस b काय आणि b प्लस a काय, दोन्ही पण सेम. ओके, जर मायनस साइन असेल तर a मायनस b आणि b मायनस a बोथ आर द डिफरंट थिंग्स. पण a प्लस b काय 2 plus 3 5 येणार आहे आणि 3 plus 2 पण 5 येणार आहे. ओके, सो हे सेम असतं. सो बेस डिनॉमिनेटर सेम आहे तो आपण एकदाच लिहिला x स्क्वेअर प्लस 10 minus x स्क्वेअर. ओके, आणि न्यूमरेटरची डायरेक्ट ऍडिशन करायची. सो 10 minus x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x स्क्वेअर येईल. सो तेच आपण असं लिहूयात दोघांनी. ठीक आहे, सेमच झालं. dx हे कट केले. सो 2y इज इक्वल टू 3 to 7 1 dx. ओके, नाउ 2y इज इक्वल टू x. ठीक आहे, नाउ 2y इज इक्वल टू x च्या तिथे अपर लिमिट मायनस लोअर लिमिट. ओके, नाउ 2y इज इक्वल टू 4 and I is equal to 4/2. So we will get I is equal to 2. Okay, now next example. Next example बघा, 1 to 5 क्यूब रूट मध्ये 9 minus x अपॉन क्यूब रूट मध्ये 9 minus x प्लस क्यूब रूट मध्ये x plus 3 dx. Okay, now equation number 1. Now equation number 1, I is equal to. Okay, now I is equal to by property. I is equal to 1 to 5. So cube root मध्ये 9 minus x काय येणार बघा. ओके, नाउ 9 मायनस आणि हा x रिप्लेस करणार 1 plus 5 म्हणजे 6 minus x. सो काय येणार 9 minus 6 plus x म्हणजेच काय आलं 3 plus x आलं, म्हणजेच x plus 3 ला. इथं खाली काय x plus 3 ना, सो x plus 3 ला. ठीक आहे, सो हे काय आलं x plus 3 अपॉन इथे पण 9 minus x आहे ना, सो अगेन काय x plus 3 प्लस क्यूब रूट मध्ये आता इथे काय x plus 3. सो x plus 3 ला x ला मी रिप्लेस करणार 6
मायनस एक्स बरोबर 1 प्लस 5 6 मायनस एक्स आणि हा पुढचा प्लस 3 तसाच. सो 6 मायनस एक्स प्लस 3. सो 6 प्लस 3 9 आणि हा मायनस एक्स. सो एक्स प्लस 3 जर मी अशा वेळी केलं प्रॉपर्टीनी सो मला आन्सर काय आलं 9 मायनस एक्स डीएक्स. ओके नाउ दिस इज इक्वेशन नंबर 2. एक्स रिप्लेस करायचा दोन्ही लिमिटचा ऍडिशन मायनस एक्स इटसेल्फ. ओके सो आता 1 to 5 आहे सो 6 येणार. ठीक आहे 6 मायनस एक्स रिप्लेस करायचा एक्स. Now I is equal to by adding equation 1 and 2. So we will get 2y is equal to 1 to 5. Okay, now आधी हे लिहा side cube root of 9 minus x upon cube root of 9 minus x plus cube root of x plus 3 plus आता ही साइड ला क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 3 अपॉन क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 3 प्लस क्यूब रूट ऑफ 9 मायनस एक्स डीएक्स. ओके नाउ 2y इज इक्वल टू 1 to 5. ठीक आहे आता इथे डिनॉमिनेटर सेम आहे सो तो एकदाच लिहिणार आणि वरती डायरेक्टली ऍडिशन करणार क्यूब रूट ऑफ 9 मायनस एक्स प्लस क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 3. बघा शेवटी आन्सर 1च येणार आहे इथे. सो 2y इज इक्वल टू 1 to 5 1 dx. सो 2y इज इक्वल टू x 1 to 5. 2y इज इक्वल टू 5 minus 1. 2y is equal to 4 and I is equal to 4 upon 2, that is I is equal to 2. Okay, so this is next example. Okay, so या टाइपचे एक्झाम्पल येतील तुम्हाला बाय प्रॉपर्टीनी. आपण एक साइन कॉसचं पण एक्झाम्पल घेऊयात म्हणजे मग ऑल टाइपचेच एक्झाम्पल्स होतील या प्रॉपर्टीचे. बघा pi by 6 to pi by 3 sin x upon sin x plus cos x dx. ओके नाउ बघा आता आपल्याला बाय प्रॉपर्टीने काय रिप्लेस करायचं जो x आहे तो रिप्लेस करायचा बाय दोघांची ऍडिशन म्हणजे a प्लस b म्हणजे pi by 6 प्लस pi by 3 मायनस x ने आपल्याला रिप्लेस करायचा. म्हणजेच कशाने करायचं बघा जर आता मी याला सॉल्व केलं सो आपला एलसीएम काय निघेल 6 निघेल. सॉरी या दोघांचे एक्स तसंच राहू द्या या दोघांमध्ये एलसीएम काय निघेल 6 निघेल. ओके नाउ इथे काय येईल पाय प्लस इथे 3 आहे ना आणि एलसीएम 6 आहे सो वरती आपण 2 ने मल्टिप्लाय करणार 2 पाय म्हणजेच काय आलं 3 पाय अपॉन 6 म्हणजेच काय 1 अपॉन 2 म्हणजेच काय आलं पाय बाय 2 आलं. ओके काय आलं 3 1 जा 3 3 2 जा 6 म्हणजेच पाय बाय 2 मायनस एक्स. सो एक्स ला जर मी रिप्लेस केलं लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस एक्स नी सो या दोघांचा आन्सर काय आलं पाय बाय 2 आणि हा जो एक्स आहे तोच म्हणजेच काय येणार इथे बघा हे झालं इक्वेशन नंबर 1. ओके नाउ बाय युजिंग प्रॉपर्टी वाटलंच तर एक स्टेप एक्स्ट्रा टाका काही गरज नाहीये डायरेक्टली आन्सर लिहायची. इथं काय बघा pi by 6 plus pi by 3 minus x. Okay, again इथे पण sin pi by 6 plus pi by 3 minus x plus cos चा x रिप्लेस करायचा pi by 6 plus pi by 3 minus x. Okay, dx. नाउ बघा लगेच इक्वेशन नंबर 2 नाही लिहायचं याला थोडंसं सॉल्व करावं लागेल. हे जे मी लिहिलं pi by 6 plus pi by 3 काय येतं pi by 2. ओके याची व्हॅल्यू काय येते pi by 2. सो sin pi by 2 minus x upon sin ह्याचं पण काय ना pi by 2 minus x plus cos pi by 2 minus x dx. This is equation number 2. ना इक्वेशन नंबर 2 नाही लगेच ह्याला परत फर्दर आपल्याला सॉल्व करावं लागेल अजून. सो ट्रिग्नोमेट्री मध्ये बघा काही इक्वेशन्स होते काही फॉर्म्युलेज होते जर तुम्हाला आठवत असतील तर पण फॉर एक्झाम्पल साठी मी सांगते sin pi by 2 minus x म्हणजे cos असतं आणि cos pi by 2 minus x म्हणजे काय असतं sin असतं. ओके sin pi by 2 minus x म्हणजे cos असतं आणि cos pi by 2 minus x म्हणजे sin असतं. सो sin pi by 2 minus x म्हणजे cos x इथे पण sin pi by 2 minus x म्हणजे cos x plus cos pi by 2 minus x म्हणजे sin x.
Now this is equation 2. Now by adding equation 1 and 2, so we will get 2y is equal to pi by 6 to pi by 3. Directly ल्या पहिले ही साइड ल्या sin x upon sin x plus cos x plus आता ही साइड ल्या cos x upon cos x plus sin x dx. ओके, नाउ पुढे हे पण कटच होणार बघा परत. बघा आता 2y is equal to आता इथे बघा बेस सेम a plus b b plus a. ओके, सो तो एकदाच लिहिणार आपण pi by 6 to pi by 3. ओके, सो sin x plus cos x आणि वरती डायरेक्टली ऍडिशन करणार sin x plus cos x आणि हा dx. सो हे कट झाले, दोन्ही सेम आहे. सो 2y is equal to pi by 6 to pi by 3 1 dx. Okay, now 2y is equal to 1 चे इंटिग्रेशन x, so pi by 6 to pi by 3. Okay, now आता x च्या तिथे काय टाकणार आपण, लिमिट्स टाकून देणार, लोअर लिमिट मायनस अप्पर लिमिट, सॉरी अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सिंपल एक्झाम्पल आहे बघा, तुम्हाला सिलेबस मध्ये पण मेन्शन केलेलं आहे, यू हॅव सिंपल एक्झाम्पल्स. ओके, सो हे या टाइपचे सोडून दुसरे कोणतेच तुम्हाला येणार नाही. ठीक आहे, आता x च्या तिथे x आहे ना, सो x अप्पर लिमिट काय पाय बाय 3 आणि लोअर लिमिट काय पाय बाय 6. ओके, सो 2y इज इक्वल टू, आता जर हे केलं तर काय येईल आन्सर, इथं अगेन एलसीएम 6 येईल, इथे 2 पाय म्हणजे खाली 3 आहे ना, एलसीएम 6 आहे, सो आपल्या न्यूमरेटरला 3 × 2 6 असतं, सो 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथे 6 आहे, सो 1 नी मल्टिप्लाय करायचं. सो 2y इज इक्वल टू 1 पाय अपॉन 6 म्हणजे 2 पाय मायनस पाय, 2 पाय मधून 1 पाय कट झाला, 1 पाय राहिला. ओके, नाउ i इज इक्वल टू, इथे हे पाय बाय 6 तसंच आणि हा 2 इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यावरती डिवाइड झाला म्हणजेच 1/2. ओके, सो i इज इक्वल टू काय आलं, पाय बाय 6 पाय बाय 12. फ्रॅक्शनच्या मल्टिप्लिकेशन मध्ये न्यूमरेटरच्या न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरला, सो आन्सर आलं पाय बाय 12 आलं. ओके, सो ह्या टाइपचे एक्झाम्पल येणार आहे आपल्या प्रॉपर्टीने. नाउ नेक्स्ट प्रॉपर्टी आपण बघूया, अजून एकच प्रॉपर्टीचे एक्झाम्पल फक्त. नाउ बाय प्रॉपर्टी, आता कोणत्या प्रॉपर्टीचे बघूयात एक्झाम्पल बघा. 0 to a f of x dx असेल, लिमिट लोअर लिमिट ऑलवेज 0 असेल तर लिमिट तेच ठेवायचं आणि इथे फक्त a मायनस एक्स dx करायचं, त्याच वेळी सॉल्व्ह करायचंय बघा. ठीक आहे ना, आता बघा पहिले एक्झाम्पल, i इज इक्वल टू 0 to a, सेम त्याच टाइपचे एक्झाम्पल येतात, फक्त लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट दोन्ही पण 0 सोडून असतील तर आपली आधीची प्रॉपर्टी यूज करायची, आणि लोअर लिमिट ऑलवेज जर 0 असेल तर मग आता जे एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय ते नाही करायचं, पण प्रोसिजर सगळी सेमच, ऍडिंग वगैरेची. ठीक आहे, नाउ दिस इज इक्वेशन नंबर 1. नाउ बाय युजिंग प्रॉपर्टी, इथे प्रॉपर्टी लिहायची आहे एक्झामला जे तुम्ही यूज करणार आहे. सो i इज इक्वल टू 0 to a, x रिप्लेस करायचा a मायनस एक्स ने, सो 0 कन्सिडर करायची गरजच नाही, सो a मायनस एक्स, सो इथे काय आहे aच आहे ना, सो a काय येईल a मायनस एक्स, एच दिलेला आहे तुम्हाला लिमिट, असं 2 3 नाही दिलेलं. आता बघा a मायनस आणि x रिप्लेस करायचा a मायनस एक्स ने, a मायनस एक प्लस a, सो a गेलं, काय राहिलं x राहिलं. आलं लक्षात, हे सेम मगाच सारखंच आहे. नाउ हे इक्वेशन नंबर 2. नाउ बाकीची प्रोसेस सगळी सेम, बाय ऍडिंग 1 and 2, इक्वेशन 1 and 2. 2y इज इक्वल टू 0 to a, सो पहिल्यांदा ही साइड लिहून घ्या इक्वेशन नंबर 1 ची, आता ही साइड, सो रूट a मायनस एक्स अपॉन रूट a मायनस एक्स प्लस रूट x dx. ओके, अगेन आता दोघांचा पण बेस सेम आहे, सो रूट x प्लस म्हणजे डिनॉमिनेटर सेम आहे, सो डिनॉमिनेटर ॲज इट इज आणि वरती डायरेक्टली ऍडिशन, सो हे कट झालं. सो 2y इज इक्वल टू 0 to a 1
dx. ओके, सो 2y इज इक्वल टू काय x 0 to a. आता पुढचं 2y इज इक्वल टू अप्पर लिमिट a आहे मायनस लोअर लिमिट 0. ओके, सो x च्या तिथे 0 टाकला. सो 2y इज इक्वल टू a and I is equal to a by 2 is your answer. Okay, now next example. झिरो टू पाय बाय 2 हे एकदम इझी आहेत बघा एक्झाम्पल. आपण एक दोनच घ्यायचे आता, ह्याचे जास्त नाही, बिकॉज त्याच टाइपने सॉल्व्ह करायचं आहे. फक्त दोन्ही लिमिटच्या ऍडिशनच्या ऐवजी फक्त वरचेची ऍडिशन मायनस एक्स, म्हणजे वरचं लिमिट अप्पर लिमिट मायनस एक्स, फक्त बस एवढंच. नाउ बाय प्रॉपर्टी I is equal to, so I is equal to 0 to pi by 2. x आता रिप्लेस करणार, अप्पर प्रॉपर्टी काय pi by 2 मायनस x ने, सो साइन pi by 2 मायनस x अपॉन इथे पण साइन x रिप्लेस करणार pi by 2 मायनस x प्लस cos चा x रिप्लेस करणार pi by 2 मायनस x ने. ओके, आणि जस्ट तुम्हाला सांगितलं साइन pi by 2 म्हणजे काय असतं cos, सो रूट मध्ये येणार इथे cos x, खाली sin pi by 2 इथे पण येईल cos x, आणि cos pi by 2 minus x म्हणजे काय असतं sin x, जस्ट आपण प्रिव्हियस एक्झाम्पलला बघितलं. नाउ दिस इज इक्वेशन नंबर 2. नाउ बाय ऍडिंग इक्वेशन 1 and 2, सो 2y इज इक्वल टू फर्स्ट इक्वेशन 1 जो आहे त्याचे RHS ल्या रूट sin x अपॉन रूट sin x प्लस रूट cos x प्लस आता इक्वेशन 2 ल्या रूट cos x अपॉन रूट cos x प्लस रूट sin x. ओके, नाउ 2y इज इक्वल टू 0 टू पाय बाय 2. अगेन इथे डिनॉमिनेटर सेम आहे, सो तो एकदाच लिहायचा आणि वरच्या न्यूमरेटरची डायरेक्टली ऍडिशन करायची. ओके, हे दोन्ही सेम आहे, कट झाले. सो 2y इज इक्वल टू 0 टू पाय बाय 2 1 dx. बघा सगळीकडे 1च येतं ऍडिशन केल्यावरती, म्हणजे किती इझी आहे बघा हे सॉल्व्ह करायला. आणि ह्याच्यासाठी कोणताच टाइप नाहीये, तुम्हाला बाय प्रॉपर्टीने डायरेक्ट आन्सर मिळून जातो. ओके, नाउ 2y इज इक्वल टू x आलं 1 चे इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2. सो जिथं x आहे तिथं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, सो x पाय बाय 2 मायनस 0. सो 2y इज इक्वल टू पाय बाय 2, I is equal to pi by 2 into हा 2 multiply इकडे आलं डिवाइड, सो आन्सर आलं pi by 4 आलं. ओके, नाउ दिस इज नेक्स्ट एक्झाम्पल. अजून एखादं एक्झाम्पल घेऊ, देन बाद झालं. एवढे दोनच प्रॉपर्टीचे तुम्हाला एक्झाम्पल्स येतात, सो एवढे स्टडी करा. 0 to 5 ओके, नाउ इक्वेशन नंबर 1. नाउ बाय प्रॉपर्टी I इज इक्वल टू काय येणार 0 to 5. आता इथे काय येणार बघा 9 मायनस, बघा 9 मायनस x रिप्लेस करायचा अप्पर लिमिट, कारण खाली 0 आहे ना, सो अप्पर लिमिट मायनस x, सो 5 मायनस x, सो 9 मायनस 5 प्लस x, सो काय आलं 4 प्लस x आलं. सो इथे काय 4 प्लस x. नाउ इथे पण 4 प्लस x येईल. ओके, नाउ इथे x कशाने रिप्लेस करायचा 5 मायनस x ने, सो 5 मायनस x आणि हा प्लस 4 पुढचा, सो 5 प्लस 4 9 आणि हा मायनस x, सो इथे काय आलं रूट 9 मायनस x आलं. ओके, दिस इज इक्वेशन नंबर 2. नाउ बाय ऍडिंग 1 and 2, so 2y is equal to 0 to 5. First write down the RHS of the equation number 1. Then write down the RHS of the equation number 2. x plus 4 काय आणि 4 plus x काय सेमच. ओके, फक्त जर इथं 9 minus x आणि इथं जर x minus 9 आलं, then both are the different things. नाउ बघा पुढची स्टेप 2y is equal to 0 to 5. 9 अगेन डिनॉमिनेटर सेम आहे बघा, सो त्यांची एकदा ऍडिशन होणार. सो इथे x plus 4 plus
9 मायनस 1. इथं जरी 4 प्लस एक्स आहे पण इथे एक्स प्लस 4 आहे ना, तो सेम आहे. ठीक आहे, आणि वरती पण डायरेक्टली ऍडिशन होऊन जाईल. ओके, नाउ इथे पण हे पण सेम आहे, सो हे कट झाले. ठीक आहे, नाउ 2y इज इक्वल टू 0 to 5 1 dx. ओके, नाउ पुढे 2y is equal to 1 चे इंटिग्रेशन x 0 to 5. So 2y is equal to 5 minus 0. 2y is equal to 5 and I is equal to 5 divided by 2. तो सिंपल आन्सर काय येतं बघा, जर टॅली करायचं असेल तर इथं जर 0 असेल तर लोअर लिमिट जर 0 असेल तर अप्पर लिमिट जे असेल ते अपॉन 2 हेच आन्सर येतो. सो मग अशी बघा अप्पर लिमिट पाय बाय 2 होतं आणि डिवाइड केलेला 2 म्हणजे आपला आन्सर काय आलं पाय बाय 4. सो अप्पर लिमिट डिवाइड बाय 2 इज युअर आन्सर येतं. एवढं लक्षात ठेवायचं शेवटी. ओके, नाउ हे झाले तुमचे डेफिनाइट or examples on the properties of a definite integral. Okay, now next concept आहे application of a definite integral. Okay, सो तुम्हाला बुक मध्ये आहे की नाही माहिती नाही मला. ओके, बट मी एक्झाम्पल्स काही आय थिंक बुक मध्ये ह्या प्रॉपर्टीज नसतात. ठीक आहे, सो त्याचे पण जास्त एक्झाम्पल्स तुम्हाला येत नाही. सो जे एक्झाम्पल्स येतात त्या टाईपचे आपण घेऊयात. ऍप्लिकेशन्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रल. ओके, नाउ बघा तुम्हाला दोनच प्रॉपर्टीज आहेत. एक मीन व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि रूट मीन स्क्वेअर म्हणजे RMS. ओके, RMS व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू ऑफ अ फंक्शन फाइंड आउट करायची. ओके, नाउ मीन व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे बघा. मीन व्हॅल्यू इज रिप्रेझेंटेड बाय y बार. ओके, सो ह्याचा फॉर्म्युला काय बघा, 1 अपॉन अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, लोअर लिमिट टू अप्पर लिमिट, आणि मग इथे जो तुम्हाला f ऑफ x किंवा y दिलेला असेल त्याचं तुम्ही इंटिग्रेशन काढायचं. म्हणजे असं असतं ना, y इज इक्वल टू f ऑफ x. मग y म्हणजेच काय f ऑफ x. सो जे दिलेलं असेल तुम्हाला त्याचं इंटिग्रेशन काढायचं. सो हा फॉर्म्युला आहे मीन व्हॅल्यूचा. आणि RMS व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय बघा, RMS व्हॅल्यूचा फॉर्म्युला म्हणजेच रूट मीन स्क्वेअर. सो त्याचा फॉर्म्युला आहे बघा, स्क्वेअर रूट मध्ये फक्त काढावं लागतं आपल्याला. सो त्याला रिप्रेझेंट करतात y RMS असं. हे मीन व्हॅल्यूचं साइन आहे y बार आणि ह्याचं y RMS इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये बघा 1 अपॉन अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट a टू b, लोअर लिमिट टू अप्पर लिमिट. ठीक आहे, आणि जो तुम्हाला y दिलेला असेल ना त्याचं स्क्वेअर करून तुम्हाला इंटिग्रेशन काढावं लागतं आणि स्क्वेअर रूट मध्ये हे सगळं. ठीक आहे, सो हे दोन फॉर्म्युले झाले. तर हे दोनच आहेत तुम्हाला ऍप्लिकेशन, म्हणजे IT कॉम्प आणि आय थिंक इलेक्ट्रिकल साठी हे दोनच ऍप्लिकेशन आहेत आणि बाकीच्या ब्रांचेस साठी काही वेगळे ऍप्लिकेशन्स आहेत. ठीक आहे, नाउ ऍप्लिकेशन्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रल मध्ये मीन व्हॅल्यू ऑफ अ फंक्शन आणि रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ अ फंक्शन हे फाइंड आउट करायचं आहे. सो मीन व्हॅल्यूचा हा फॉर्म्युला आहे आणि रूट मीन स्क्वेअरचा हा फॉर्म्युला आहे. सो आपण दोघांचे पण ज्या ज्या टाइपचे एक्झाम्पल्स येतात ते सगळे घेऊयात. ओके, सो तुम्हाला बुक मध्ये आय थिंक हे मिळणार नाही, जर असेल बुक मध्ये तर वेल अँड गुड. ओके, सो मी एक्झाम्पल्स घेते जेवढ्या टाइपचे येतात तेवढे. ठीक आहे, सो असे काही रूल्स वगैरे नाहीयेत, जस्ट एक्झाम्पल घेते ते तुम्ही त्या वेळेने सोडवा. सो पहिले आपण मीन व्हॅल्यू. ठीक आहे, सो मीन व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय आहे, y बार इज इक्वल टू 1 अपॉन लोअर लिमिट मायनस अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. सो पहिल्यांदा बघा थेरोटिकल क्वेश्चन्स असतात. फाइंड द मीन व्हॅल्यू ऑफ फंक्शन y is equal to x square plus x over the range x is equal to 0 to x is equal to 1. ओके, सो एक्झाम्पल वरूनच बघायचं. x ची व्हॅल्यू दिलेली म्हणजे लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट 1 आहे. ओके, जे लेस असेल ते लोअर लिमिट आणि जे हाय असेल ते अप्पर लिमिट. ओके, सो आता आपल्याला ह्याची मीन व्हॅल्यू काढायची. सो y, तर y ची व्हॅल्यू ही आहे. सो आपला फॉर्म्युला बघा काय, 1 अपॉन अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे 1 मायनस 0. ओके, आणि इथं 0 टू 1 लोअर लिमिट टू अप्पर लिमिट आणि y dx चे इंटिग्रेशन. सो y इज इक्वल टू काय,
एक्स स्क्वेअर प्लस एक्स dx. सोपं आहे बघा. y बार इज इक्वल टू हे 1/1 आहे. सो नाही लिहिलं तरी चालेल, जस्ट फर्स्ट एक्झाम्पल आहे म्हणून आपण लिहूयात. त्याच्यानंतर ह्याचं आपण काय करतो, सेपरेट इंटिग्रेशन काढतो. 0 to 1 एक्स स्क्वेअर एक्स dx. इथं 1च आहे, सो इथे काय ब्रॅकेट टाकायची गरज नाही. जर दुसरा कोणता कोएफिशियंट असतो, दुसरा कोणता नंबर, तर मग आपण ब्रॅकेट टाकली असते. ठीक आहे. प्लस 0 to 1 x dx. ओके. नाव पुढे हे 1/1 लिहायची गरज नाही. सो y बार इज इक्वल टू डायरेक्टली इंटिग्रेशन काढायचं x क्यूब अपॉन 3 0 to 1 प्लस x चे इंटिग्रेशन x स्क्वेअर अपॉन 2 0 to 1. ओके. नाव y बार हा 1/3 बाहेर काढायचं. हे तर सेमच आहे. सो x रिप्लेस करायचं अप्पर लिमिटनी 1 क्यूब मायनस 1 रेज टू 0. सॉरी 0 क्यूब. लोअर लिमिट 0 ना x तिथे. प्लस हा 1/2 बाहेर काढला 1 स्क्वेअर मायनस 0 चा स्क्वेअर. सो इथे काय आलं, y बार इज इक्वल टू 1/3 राहिलं ना. 1 मायनस 0 1. 1 इंटू 1/3 1/3 प्लस 1/2. ओके. नाव y बार काय आलं बघा. आता हे डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये आपण ऑलरेडी बघितले की कशी व्हॅल्यू टाकायची. फक्त 3 इंटू 2 6. आता डिनॉमिनेटर सेम नाही, सो मल्टिप्लिकेशन आणि वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके. सो आन्सर आलं y बार, दॅट इज मीन व्हॅल्यू ऑफ अ गिवन फंक्शन इज π/6. आलं लक्षात. ठीक आहे. सो तुम्हाला जर रेंज दिलेली असेल तर डायरेक्ट तुम्हाला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट आयडेंटिफाय होतात. आता वेगळ्या लिमिट्स फाइंड. जर तुम्हाला आता रेंज नसेल दिली तर कशी फाइंड आउट करायची. फाइंड द मीन व्हॅल्यू ऑफ द फंक्शन y is equal to x square minus 4x plus 3 between the points where it cuts x axis. बघा आता cuts x axis जनरली बघा कोणते पण फंक्शन किंवा एखादी लाईन जर x axis ला कट करते तर x axis वरती y ची y इथे 0 असतो ना, इथे इन्क्रीमेंट होतो. सो कोणत्या पण जर x ला कट करत असेल कोणतेही फंक्शन लाईन पॉइंट कोणतं पण असो, सो त्याचा y ऑलवेज काय असतो 0च असतो. ओके. सो ह्या केस मध्ये आता आपल्याला लिमिट काढायची. आता तुम्हाला 0 1 असं जसं मागाशी दिलं ना ओव्हर द रेंज 0 to 1, आता इथे दिलेलं नाही. सो आपल्याला लिमिट काढायचं. सो लिमिट कसं काढणार तुम्हाला दिलेलं वेर इट कट्स द एक्स ऍक्सिस. सो एक्स ऍक्सिस ला कोणता पण पॉइंट असेल एक्स ऍक्सिस वरती तर त्याचा y ऑलवेज काय असतो 0 असतो. ओके. सो आपण काय करायचं बघा, as function cuts at x axis y is equal to 0. Okay, so put y is equal to 0 in given function. Given function काय दिलेले y is equal to x square minus 4x plus 3. So इथे 0 टाकू x square minus 4x plus 3. Okay. सो ह्यालाच आपण असं लिहू शकतो x square minus 4x plus 3 is equal to 0. Now find out the two numbers which multiplication is plus 3 आणि addition is minus 4. Okay, so x minus 3 x minus 1 equal to 0. बघा x minus 3 into minus 1 plus 3 आणि minus 3 minus 1 minus 4. आता हे तर बेसिक 5th 6th स्टँडर्डचे. ओके. सो आपल्याला इथं मिळाली x is equal to 3 and x is equal to और x is equal to 1. सो आपल्याला दोन्ही लिमिट मिळाले. सो लोअर लिमिट कोणतं म्हणणार तुम्ही 1 आणि अप्पर लिमिट कोणतं म्हणणार 3. सो आपण म्हणणार रेंज फ्रॉम x is equal to 1 to x is equal to 3. आलं लक्षात. सो तुम्हाला जर रेंज दिली नसेल तर अशी काढून घ्यायची. सो तुम्हाला 2x च्या व्हॅल्यू मिळेल. सो त्यातली जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ती अप्पर लिमिट आणि जी स्मॉल व्हॅल्यू आहे ती लोअर लिमिट. ओके. नाव आता मीन व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू. आता आपल्याला फक्त लिमिट नव्हतं, सो आपल्याला लिमिट मिळालं. सो y बार इज इक्वल टू 1 अपॉन अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ओके. अप्पर लोअर लिमिट टू अप्पर लिमिट आणि y काय आपला x स्क्वेअर मायनस 4x प्लस 3. दिस इज y. ओके. नाव y बार इज इक्वल टू 1 अपॉन 2 ब्रॅकेट मध्ये आता सेपरेट इंटिग्रेशन करून घ्या. आता 1/2 आहे, सो सगळ्यांना तो आहे x स्क्वेअर dx मायनस 4 कॉमन काढला 1 to 3 x dx प्लस 3 कॉमन काढला 1 to 3. आता 1 राहिलं तिथं 3 कॉमन काढलं. ओके.
आता हे इंटिग्रेशन कसं फाइंड आउट करायचं हे आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये हे बघितले, सिंपल टाइपचे इंटिग्रेशन. ओके, सो फक्त तेच, फक्त आता इथे वेगळं काय आहे, हा फॉर्म्युला आहे आणि त्याच्यासाठी रेंज फाइंड आउट करायची, बस एवढंच डिफरन्स आहे. x/3 1/2 हा सगळ्यांना आहे. सो इथे सेपरेट ब्रॅकेट येणार 4 into x²/2. ओके, नाउ 3 into x. ठीक आहे. नाउ नेक्स्ट पुढची स्टेप आता y बार इज इक्वल टू 1/2. ओके, नाउ हा 1/3 मी बाहेर काढला. ठीक आहे, सो डायरेक्टली 3 क्यूब मायनस 1 क्यूब. ओके, मायनस हा 4/2. सो 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो इथे 2 राहिला. इथे अपर लिमिट टाकलं 3² मायनस लोअर लिमिट एक्सच्या तिथं 1 चा स्क्वेअर प्लस 3 into 3 मायनस 1. आलं लक्षात. नाउ पुढची स्टेप 1/3. इथं काय 3 into 3 9, 9 into 3 27 minus 1 minus 2 into 9 minus 1 plus 3 into 2. ओके, डायरेक्टली येत असेल तुम्हाला तर डायरेक्टली लिहिलं तरी चालेल. सो इथे काय राहिलं 1/3 into 26. ओके, मायनस 9 minus 1 किती 8. सो 2 into 8 plus 6. ओके, सो y bar is equal to 1/2 26/3 minus 16 plus 6. ओके, मग पुढची स्टेप थोडंसं सिम्प्लिफाय करावं लागेल. 1/2 इंटू इथे किती राहिलं 26/3 minus 10. ओके, नाउ पुढे y बार. सो ह्याला आपण 1/2 म्हणून मल्टिप्लाय करून घेऊ. सो इथे आलं 2 into 3 6 आणि इथे आलं 10/2. सो y बार इज इक्वल टू 2 ने आपण डिवाइड करू. सो आलं 13/3 minus 5. ओके, 13/3 minus 5. सो y बार इज इक्वल टू इथे किती आलं 13 minus 15/3. बरोबर आलं नाही. 1/2 26/3. इथे किती आलं 9 minus 1 8 8 into 2 16. ओके, ठीक आहे, बरोबर आहे. नाउ 13 minus 15 किती -2/3 इज युअर फायनल आन्सर. काय आलं -2/3. नाउ नेक्स्ट अजून एखादं सिंपल एक्झाम्पल घेऊ आता आपण. नाउ बघा, फाइंड द मीन व्हॅल्यू. देन आपण एक साइनचं एक्झाम्पल घेऊ. फाइंड द मीन व्हॅल्यू of the function y is equal to 3x square plus 2x over the range x is equal to 0 to x is equal to 3. ओके, सो आता आपल्याला इथे दिलेली आहे. सो डायरेक्ट मीन व्हॅल्यू 1/3 minus 0 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट इज इक्वल टू लोअर टू अप्पर आणि काय दिलेलं आहे 3x square plus 2x त्याचा इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं. सो y बार इज इक्वल टू 1/3. ठीक आहे, नाउ 3 कॉमन काढला आणि इथून आपण 0 to 3x² dx प्लस 2 कॉमन काढला x 0 to 3 dx. आलं लक्षात. सिंपल आहे बघा. आता इथून पुढची प्रोसेस जी की आपण ऑलरेडी बघितलेली आहे. सो x³ 0 to 3 प्लस 2 इंटू ह्याचं काय आलं x²/2 0 to 3. ओके, नाउ पुढची स्टेप नाउ y बार इज इक्वल टू 1/3. इथे बघा हा 3 3 गेला. सो डायरेक्टली आता अप्पर लिमिट टाकू 3 क्यूब मायनस 0 क्यूब प्लस हा 2 2 पण गेला. सो 3 स्क्वेअर जिथे x आहे तिथे अप्पर लिमिट मायनस परत x आहे तिथं लोअर लिमिट. ओके, सो y बार इज इक्वल टू 1/3. इथे काय राहिलं 27 plus 9. ओके, हे 27 आणि हे 9.
सो y बार इज इक्वल टू काय आलं आता 1/3 27 प्लस 9 म्हणजे काय आलं 36 ना. सो y बार इज इक्वल टू 3 1 जा 3 3 2 जा 6 सो 12 हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल आता एक वेगळं बघा साइनचं एक एक्झाम्पल येतं तुम्हाला बघा ते सांगते तुम्हाला. साइनचंच येतं कॉसचं येत नाही ह्याच्यामध्ये एक्झाम्पल. सो ह्या टाइपचे एकच एक्झाम्पल घेऊयात तुम्ही. फाइंड द मीन व्हॅल्यू कॉसचं येत नाही बघा साइनचंच असतं ऑफ द I is equal to बघा 10 sin 100 pi t 10 sin 100 pi t over a complete period असं दिलेलं असतं. ठीक आहे. फाइंड द मीन व्हॅल्यू of the I is equal to 10 sin 100 pi t I for current. ओके ओव्हर अ कम्प्लीट पिरियड. ओके सो इथे तुम्हाला रेंज वगैरे काहीच दिलेलं नाही पण मीन व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता बघा 10 च्या ऐवजी कोणता पण नंबर असू शकतो. टी असणार आहे फक्त आणि 100 पायच्या ऐवजी पण काही पण असू शकतं जसं साइन थिटा आहे. सो साइन आणि थिटा आहे आणि ते मध्ये काही पण असू शकतं आणि आधी पण काही पण असू शकतं. तर आता ओव्हर अ कम्प्लीट पिरियड जेव्हा तुम्हाला दिलेला असेल ओके सो period of the function ओके period of the function is from जर तुम्हाला कंप्लीट पिरियड दिलेला असेल तर कुठून असतं t0 पासून ते t 2 पाय बाय p पर्यंत. ओके सो पहिलं लिमिट 0 असतं आणि दुसरं आपल्याला फाइंड आउट करावं लागतं 2 पाय बाय p नी. ओके आता p कोणता येतो बघा तुम्हाला जे एक्झाम्पल दिलेलं आहे सो साइन pt. ओके सो आधीचा 10 तर सोडून द्या साइन पासून pt. सो आता बघा तुम्हाला काय दिलेलं आहे साइन 100 पाय t. सो ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर टाकलं हा t सोडला आणि साइन सोडला तर राहिलं काय 100 पाय. सो 100 पाय काय असणार आहे तुमचा p असणार आहे. ओके सो इथे काय येणार आहे बघा t इज इक्वल टू 0 आहे आणि ह्याच्या पुढेच काय येणार 2 पाय तसंच आणि p च्या तिथं काय टाकणार 100 पाय. सो हे पाय पाय गेलं सो 2 1 जा 2 250 जा 100 सो 1/50. सो लोअर लिमिट झालं 0 आणि अप्पर लिमिट झालं 1/50. बघा साइन मध्येच येते तुम्हाला करंट व्हॅल्यू. नाउ साइन आणि टी च्या मध्ये जे असेल दॅट विल बी युअर p. ओके साइन आणि टी च्या मध्ये जे असेल इन बिटवीन साइन अँड टी दॅट इज युअर p. ओके देन ओव्हर अ कम्प्लीट पिरियडच असतो. सो टी 0 पासून सुरू होणार आणि एंड होणार 2 पाय अपॉन p ला. सो जी p ची व्हॅल्यू ती टाकायची देन यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ t दॅट इज युअर अप्पर लिमिट. ओके सो आता पुढे सॉल्व्ह करायचं बघा. आता आपल्याला i दिलेलं आहे ना सो i बार करणार बिकॉज मीन व्हॅल्यू y दिलेलं असेल तर y बार. तसंच 1 अपॉन आता अप्पर लिमिट काय 1/50 आणि लोअर लिमिट काय 0. ओके नाउ 0 to 1/50 10 sin 100 pi t dt. x च्या ऐवजी t आहे. ओके नाउ हे सॉल्व्ह करूयात. आता व्यवस्थित लक्ष द्या अवघड तसं काही नाहीये. एकदा आपल्याला रेंज फाइंड आउट झाली की आपण sin 3x sin 2x काढले ना बस तसंच आहे बघा फक्त x च्या ऐवजी इथे t आहे. नाउ बघा i बार इज इक्वल टू 1 अपॉन आता 150 मायनस 0 1/50 मायनस 0 1/50. ओके नाउ बघा हा जो 10 आहे तो आपण बाहेर काढू शकतो कॉन्स्टंट आहे ना 0 to 1/50. ओके आता साइन 100 पाय t साइन 100 पाय t dt. आलं लक्षात. ठीक आहे. नाउ i बार इज इक्वल टू 1/1/50 म्हणजेच काय आलं 50 वरती नेला. ठीक आहे. नाउ ह्या 10 तसंच आता इथे बघा साइन 100 पाय t म्हणजे साइन 3x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस कॉस 3x. साइन 3x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस कॉस 3x अपॉन 3 म्हणजे x चा कोएफिशियंट. आता x च्या ऐवजी इथे t आहे सो ह्याचं काय आलं मायनस कॉस 100 पाय t आणि t चा कोएफिशियंट काय आहे 100 पाय सो तो अपॉन 100 पाय. जसं साइन 3x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस कॉस 3x अपॉन 3
सो तसंच साइन 3t चा काय असेल मायनस कॉस 3t अपॉन 3 इंटिग्रेशन. ओके, सो साइन t ज्यामध्ये काय 3 म्हणून तो अपॉन 3 घ्यायचा. सो इथे काय 100 पाय, सो तो अपॉन घेतला लक्षात. आणि लिमिट काय आपलं 0 to 1 upon 50. आता ह्याच्यापेक्षा इझी सांगता नाही येणार. ठीक आहे, नाव बघा I is equal to 50 into 10 500. ओके, नाव हा 100 पाय पण आपण बाहेर काढू, कॉन्स्टंट आहे बिकॉज टीच्या तिथं आपल्याला व्हॅल्यू काढावी लागेल. सो मी इथं मायनस साइन पण बाहेर देऊन दिलं. ओके, सो मायनस हे मायनस साइन बाहेर दिलं. सो मायनस 500 अपॉन 100 पाय. आणि इथे आता आपण कॉस 100 पाय, पहिला अप्पर लिमिट काय 1 अपॉन 50 मायनस लोअर लिमिट कॉस 100 पाय ऑफ 0. ओके, नाव इथं सो आलं मायनस 5 अपॉन पाय. सो 51 जा 50, 52 जा 100. सो आलं कॉस 2 पाय मायनस हे काय कॉस 0. ओके, सो कॉस 0 आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरला बघितलं आहे. कॉस 2 पाय म्हणजे 2 into 180. ओके, सो कॅल्क्युलेटर वरती काढायचं 2 into पाय म्हणजे 2 into 180 म्हणजेच काय आलं 360. सो कॉस 360 जो असतो तो 1 असतो आणि कॉस 0 पण 1 असतो आणि हे मायनस साइन. ओके, सो ह्याचा आन्सर काय येणार 1 minus 1 0. सो आन्सर काय येणार 0. आन्सर 0 आले म्हणजे रॉंग आहे असं नाही, आन्सर येतं 0. ओके, तुमचं जर वेगळं आलं तर वेगळं. आता कॉस 360 आहे. सो कॉस 360 हा 0च असतो आणि तुम्ही कॅल्क्युलेटरवर बघू शकता. आणि कॉस 0 1 असतो, सॉरी कॉस 360 1 असतो आणि कॉस 0 पण 1 असतो. सो 1 minus 1 0. सो 0 ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं तरी पण ते 0च येणार. ओके, सो हे झालं तुमचं एक एक्झाम्पल साइनचं. आता अजून एखादा आहे का बघते मी. आरएमएस व्हॅल्यू मध्ये कॉस येऊ शकतो बघा, पण मीन व्हॅल्यू मध्ये शक्यतो कॉस येत नाही. ठीक आहे, ठीक आहे, मोर दॅन इनफ आहे. आता आपण रूट मीन स्क्वेअर ची व्हॅल्यू, रूट मीन स्क्वेअर एक्झाम्पल्स ऑन रूट मीन स्क्वेअर. सो अगर हिचं पण आपण एक स्मॉल एक्झाम्पल म्हणजे सिंपल एक्झाम्पल पासून स्टार्ट करूयात. आरएमएस चं तुम्हाला सिंपल एक्झाम्पल्सच आहे, सिलेबस मध्ये तसं मेन्शनच केलेलं आहे, जो तुम्हाला अवघड येणारच नाहीये. ओके, सो डोंट वरी अबाउट दॅट. सो फाइंड द आरएमएस व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. जेवढे मी घेतले तेवढेच करून जा. y is equal to x cube at x varies from x is equal to 0 to x is equal to 2. ओके, सो बघा आता आरएमएस व्हॅल्यू काढायची आपल्याला. सो आरएमएस व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय बघा, y आरएमएस इज इक्वल टू जे आहे ते स्क्वेअर रूट मध्ये करायचे 1 अपॉन अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट a to b. ओके, आणि इथे जो y असेल त्याचं स्क्वेअर करून मग त्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं. दिस इज आवर फॉर्म्युला. ओके, नाउ आपल्या एक्झाम्पल वरून y आरएमएस इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये अप्पर लिमिट काय 2. सो 1 अपॉन 2 मायनस लोअर लिमिट 0 आहे. सो 0 to 2 आणि y चा स्क्वेअर. सो x क्यूब आहे, x क्यूब चा स्क्वेअर आणि मग त्याचं इंटिग्रेशन. ओके, सो y आरएमएस इज इक्वल टू 1 upon 2. ओके, नाउ इथे काय बघा 0 to 2 3 into 2 म्हणजे x 6. 3 चा स्क्वेअर नसतो बघा, x raised to a into b असेल तर x ab होतं, मल्टिप्लिकेशन होतं. सो 3 into 2 6. dx. ओके, नाउ पुढे बघा y आरएमएस इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये 1 upon 2. ओके, नाउ बघा x raised to 6 चं कसं असतं x raised to 7 upon 7 आणि 0 to 2. आता हे फाइंड आउट टाकावंच लागेल आपल्याला बिकॉज डेफिनाइट इंटिग्रल आहे. सो 1 upon 2 सो बघा 2 into 7 हा पण कॉन्स्टंट आहे ना. सो 1 upon 14 बाहेर काढलं, बाहेर मीन्स या स्क्वेअर रूट मध्येच फक्त याच्या बाहेर. नाउ x raised to 7. सो 2 raised to 7 मायनस 0 raised to 7. फक्त सगळी जी प्रोसेस आहे ती स्क्वेअर रूट मध्ये करायची आणि ह्याचं स्क्वेअर करून मग इंटिग्रेशन काढायचंय. सो 2 raised to 7 काय येतं बघा 2 into 2 4 3 4 5 6 7.
2 into 2 4 into 2 8 8 into 2 16 16 into 2 32 32 into 2 64 64 into 2 128. ओके नाउ y RMS इज इक्वल टू आता इथे बघा 7 2 6 चा 12 2 4 चा 8. ओके सो पुढे जातोय का भाग नाही सो 64/7. ओके नाउ आता ह्याला पुढे सॉल्व करता येते का बघा. सो स्क्वेअर रूट ऑफ कशाचं निघतंय का 64 चं. सो 64 चं स्क्वेअर रूट 8 आणि 7 चं निघत नाही सो रूट 7 तसंच. ओके सो y RMS इज इक्वल टू 8/√7. ओके नाउ नेक्स्ट एक्झाम्पल आता सायन्सचे एक एक्झाम्पल घेऊ देन बाद झाले RMS चे एक्झाम्पल्स. जास्त एक्झाम्पल्स नाहीयेत ऍक्च्युली ते बुक मध्येच तो पार्ट नाहीये. ठीक आहे सो मला जेवढे एक्झाम्पल्स मिळाले तेवढे मी घेतले. सो टेस्ट साठी एवढे प्रिपेअर करा आणि जर काय वेगळे तुमच्या मॅमने घेतले असेल तर ते मला सांगा ते मी तुम्हाला सॉल्व करून देईन. ओके नाउ बघा फाइंड द RMS व्हॅल्यू. आता जर तुम्हाला फंक्शन आलं सिंपल साइन कॉस सोडून y इज इक्वल टू जसं x³ लिहिलेलं मी y इज इक्वल टू x² + 2x तर ते सोपं आहे. ठीक आहे नाउ आता साइनचं बघूयात आपण. फाइंड द RMS व्हॅल्यू ऑफ I इज इक्वल टू 3 sin 2t ओव्हर द रेंज. बघा तर रेंज दिलेली इथे तुम्हाला फ्रॉम t इज इक्वल टू 0 टू t इज इक्वल टू पाय. आता रेंज दिलेली आहे. ओके नाउ आता काय करा की तुम्हाला आता साइन आहे ना सो साइनचं स्क्वेअर आतमध्ये करायला थोडंसं अवघड आहे स्क्वेअर रूट मध्ये. सो y च्या ऐवजी आता इथे i आहे सो आपल्याला i² टाकावं लागेल फॉर्म्युला मध्ये. ठीक आहे सो आपण बाहेरच सॉल्व करून घेऊयात i² ची व्हॅल्यू. सो i काय आहे हा सो 3 sin 2t ब्रॅकेट स्क्वेअर. सो तुम्हाला काय मिळणार 3 sin 2t ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 9 3 चा स्क्वेअर आणि इथं काय sin स्क्वेअर 2t असेल. ओके sin x चा स्क्वेअर काय असतो sin स्क्वेअर x थीटा. ओके सो इथं थीटा काय 2t सो sin स्क्वेअर 2t. ठीक आहे तिथं 4t नाही करायचं. ठीक आहे नाउ आता पुढे बघा साइन स्क्वेअर जेव्हा आपण साइन स्क्वेअर x चे इंटिग्रेशन सॉल्व केलं तेव्हा ते कसं सॉल्व केलं आठवा. ठीक आहे सो आपण कसं केलं साइन स्क्वेअर x चं जर इंटिग्रेशन असेल तर त्याला आपण या फॉर्म्युला मध्ये पहिल्यांदा डिवाइड केलं 1 - cos 2x/2. फक्त आता इथे x च्या ऐवजी काय आहे 2 आहे. सो थीटा जर x असेल तर आपण जेव्हा फॉर्म्युला लिहितो तेव्हा त्या थीटाला 2 नी मल्टिप्लाय करतो असं असतं. ठीक आहे सो x चा 2x झाला. सो इथं काय 1 - cos 2x म्हणजेच 2t चा दुप्पट. जसं इथे x चा डबल आला तसं 2t चा डबल काय 4t आणि अपॉन 2 म्हणजे sin स्क्वेअर 2t ला आपण असं काय केलं रिप्लेस केलं. ओके आता हे सिंपल झाले. आता हे आपण इकडे टाकून देऊ. सो I RMS जसं y च्या ऐवजी आता इथे I आहे सो 1 b - 0. सो b काय आहे अप्पर लिमिट पाय -0. ओके नाउ पुढे इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय. आता i² ना सो i² आपण ऑलरेडी काढलाय सो 9 into 1 - cos 4t/2 dt. ओके नाउ पुढे सॉल्व करा. आता हे जर आपण ह्याच वरच्या 3 स्टेपच्या स्क्वेअर रूट मध्ये टाकले असते तर थोडंसं ते कॉम्प्लिकेटेड झालं असतं कॉम्प्लेक्स झालं असतं. आन्सर काय वेगळं नसतं आला आन्सर तेच आलं असतं फक्त स्क्वेअर रूट मध्ये एवढ्या स्टेप्स लिहिणं फिजिबल सोल्युशन नाहीये. ओके नाउ पुढे आता सो I RMS इज इक्वल टू इथे काय 1/पाय. ओके नाउ हा 9 पण आपण बाहेर काढू शकतो कॉन्स्टंट आहे आणि हा 2 पण काढू शकतो. सो 2π 9/2π. ओके 9/2π. आता पुढे काय करणार बघा ऍक्च्युली नाही काढता येणार लगेच तो 2π बाहेर येईल नो हा 2π दोघांना नसतो शेवटी तो कॉमन येईल आणि हा पाय ऑलरेडी आहेच आहे. ठीक आहे नाउ इंटिग्रेशन ऑफ आता आपण सेपरेट करून देऊ 0 टू पाय इथं 1 राहिला ना फक्त 1 dt मायनस 0 टू पाय मध्ये मायनस साइन आहे cos 4t dt. लक्षात नाउ I RMS इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 9/2π. ओके 9/2π. ठीक आहे
सो इथे बघा आता प्रॉपर वर्क नाही होते मार्कर, ठीक आहे. 1 चे इंटिग्रेशन टी, आता x च्या ऐवजी टी आहे 0 to पाय मायनस. आता कॉसचं काय असतं इंटिग्रेशन साइन, सो साइन 4t आणि अपॉन टी ला कोएफिशियंट आहे सो अपॉन 4 0 to पाय. ओके बघा स्क्वेअर रूट मध्ये करायला भरपूर सारे प्रॉब्लेम येतात. सो आय आर एम एस इज इक्वल टू 9/2 पाय, ठीक आहे. सो हा काय इथे टी चं काय पाय मायनस 0. ओके पाय मायनस 0 येईल. ओके त्याच्यानंतर मायनस स्क्वेअर रूट मध्येचा दुसरीकडे लिहूयात आपण. आता बघा आय आर एम एस इज इक्वल टू 9/2 पाय. आता बघा इथे डायरेक्टली आपण काढू शकतो ना, आता टीच्या तिथे पाय टाकायचा आणि परत टीच्या तिथे 0 टाकायचं, मायनस हा 1/4 मी बाहेर घेतला, देन साइन 4 पाय मायनस साइन 4 into 0, टीच्या तिथे पाय मायनस 0 टाकले. हे सगळं स्क्वेअर रूट मध्ये, अजून विसरायचं नाही स्क्वेअर रूटला. So I RMS is equal to 9/2 पाय, ठीक आहे. सो इथे काय राहिलं फक्त पाय राहिलं आतमध्ये, ठीक आहे, मायनस पाय मायनस हा 1/4, आता साइन 4 पाय, सो 4 into 180, 4 into 180 किती होतात 0, 4 into 8 720. ओके सो साइन 720 जो असतो ना तो 0च असतो. ओके सो इथं 0 आणि साइन 0 पण 0च असतो, साइन 0 पण 0च असतो, ठीक आहे. सो ही पूर्ण टर्म 0 होऊन जाईल. सो आय आर एम एस इज इक्वल टू 9/2 पाय आणि हा इंटू फक्त पाय राहील, ठीक आहे. आणि ही पुढची टर्म सगळी 0 होऊन जाईल. सो हे पाय पाय गेलं. सो आय आर एम एस इज इक्वल टू काय आलं रूट मध्ये 9/2, सो स्क्वेअर रूट फक्त 9 चं निघेल, √2 तसं. सो हे झालं तुमचं फायनल आन्सर 3/√2. 2-3 वेळा सॉल्व्ह करा, ते प्रॉपर येऊन जाईल तुम्हाला, ठीक आहे. नाव आपण एखादं एक्झाम्पल बघते अजून. एक्झाम्पल्सच नाहीत ऍक्च्युली, माझ्याकडे बुक नाही ज्याच्यामध्ये एक्झाम्पल्स असतील. ओके सो मी काही ते फाइंड आउट केलेले आहेत, ठीक आहे. सो एवढेच करा तुम्ही एक्झाम्पल्स. सो साइन आता 2t आलेलं तर तुम्हाला नुसतं साइन x पण येऊ शकतं, साइन x. ओके सो साइन स्क्वेअर x येऊ शकतं, ठीक आहे. म्हणजेच काय की y इज इक्वल टू जर साइन x आलं आणि त्याचं जर तुम्हाला x इज इक्वल टू 0 to पाय सांगितलं आणि साइन x चे RMS व्हॅल्यू सांगितली तर तुमचं ते साइन स्क्वेअर x येईल, y स्क्वेअर. ओके सो याला परत 1 मायनस cos 2x/2 असं करत मग ते सेम सॉल्व्ह करणार. ओके जर तुम्हाला साइन 4t आलं तर काय 1 मायनस cos 8t/2, ह्याचं डबल करायचं. ओके सो 4 into 2 करायचं 8t/2, मग असं हे सॉल्व्ह करत जायचं, ठीक आहे. या वेळी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर हे झाले तुमचे ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रल. ओके सो टेस्ट साठी एवढं करा आणि जर नंतर जर तुम्हाला एखादं एक्झाम्पल जर मॅमनी एक्स्ट्राचे दिले असतील तर ते मला सांगा, ते मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईल. ओके सो माझ्याकडे जे आहेत एक्झाम्पल मी सॉल्व्ह केलेले आहेत. ओके सो टेस्ट साठी तर एवढा जो स्टडी आहे तो मोर दॅन इनफ आहे, याच्यावरती स्टडी करा. आफ्टर दॅट वी विल सॉल्व्ह सम एक्स्ट्रा एक्झाम्पल्स.